कराडची पिंपरी चिंचवड मधली कोट्यवधींची संपत्ती आज समोर आली। या संपत्तीच्या बद्दलचे काही सवाल सुद्धा। पुण्यातल्या उच्चभ्रू अशा सोसायटीतील फ्लॅट नंतर नवा खुलासा झाला। इतकंच नाही, वाल्मिक कराडची विदेशात सुद्धा संपत्ती असल्याची बाब आता युक्तिवादाच्या दरम्यान समोर आणली गेली। पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील आयवरी इमारतीच्या 6व्या मजल्यावरचा हा 601 नंबरचा वाल्मिक कराडचा 4 BHK फ्लॅट। या फ्लॅटच्या दरवाजावर नोटीस लावण्यात आली। 4 वर्षांपूर्वी वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी मंजिरीच्या नावे फ्लॅटची नोंदणी झाली। मात्र तेव्हापासून 1.5 लाखांचा कर थकवल्याप्रकरणी पालिकेनं ही नोटीस बजावली। कर भरला नाही तर हा फ्लॅट सील करण्यात येणार आहे। वाल्मिक बाबूराव कराड व मंजली वाल्मिकराव कराड यांच्या नावाने सदरची मिळकत आहे। सदरची मिळकत ही पार्क स्ट्रीट पार्क आयवरी फेज 2 या ठिकाणी औंध रोड वाकड या ठिकाणी असल्याचे दिसून येते। महानगरपालिकेच्या दप्तरी 16 जून 2021 रोजी सदर मालमत्तेची नोंद झाल्याचे दिसून येते आणि त्यानंतर 16 जून 2021 नंतर सदर मिळकतीचा मालमत्ताचा कर संबंधित मालमत्ताधारकाकडे भरला केलेला नाही। वाल्मिक कराडचा पिंपरीतील मिकासा बेलामध्ये दुसरा फ्लॅट असून तो मंजिरीच्या नावे असल्याचं उघड झालंय। पिंपरी चिंचवडच नव्हे तर पुण्यातील फर्ग्युसन रोडवरच्या वॉल स्ट्रीट या बिल्डिंगमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या नातेवाईकांनी कोट्यवधींची ऑफिस खरेदी केली असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला। दुसरीकडे वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे असलेल्या ऑफिसची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। कुशल वॉल स्ट्रीट इमारतीत 611B आणि 619C ही 2 ऑफिसेस आहेत। ती ज्योती मंगल जाधवच्या नावे असल्याचं कागदपत्रातून समोर आलंय। दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना, ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4, म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं, 7×5 35 कोटी आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी, 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट, एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये। वाल्मिक कराडनं पुण्यातल्या मगरपट्ट्यात संपत्ती घेतल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला। पुणे, नगर, बीडमध्ये कराडची संपत्ती असल्याचा आरोप केला जातोय, तर भारताबाहेरही वाल्मिक कराडची संपत्ती असू शकते असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला। एकंदरीत कराडावर झालेले आरोप, कोर्टातील युक्तिवाद आणि उघड होणारी संपत्ती पाहता हे प्रकरण पुढील काही दिवस गाजत राहणार हे स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।